मला आश्चर्य वाटते, लोक म्हणतात की शेतकरी गरीब आहे, गरीब आहे, गरीब आहे, पण आज या प्रांगणामध्ये आल्यानंतर मला समजलं शेतकरी श्रीमंत आहे, श्रीमंत आहे आणि श्रीमंत आहे. त्या शेतकऱ्यासाठी जरा जोरात टाळ्या होऊन जाऊ देत माता भगिनीनो. कारण डॉक्टर आहोत आम्ही, इंजिनियर आहोत, बॅरिस्टर आहोत, सर्व काही आहोत, परंतु शेतकरी म्हटलं ना तर आम्हाला वाटतं की ह्या मुलीचा पण मुलगा शेतकरी काय परवडत नाही, नको नको, नोकरीवाला असेल तर ठीक आहे. पण आजकाल म्हणतात की पावर आहे तर वावर आहे, वावर आहे तर पावर आहे. जर एखाद्या शेतकरी मुलाला जर खरोखरच एखादी जमीन असेल, भले 1 गुंठा 2 गुंठा असेल, 1 एकर 2 एकर असेल, परंतु तो शेतकरी आज अंतिम समयामध्ये, अंतिम कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जज सारख्या लोकांनी आम्हाला सांगितलं पाहिजे आम्ही काही नोकरी करू शकलो नाही, परंतु शेतात मात्र जाऊन भांगरण कसे करायची किंवा काय ते आम्ही शिकलो बरं का. तर हे आत्ताचा हा काळ आहे, अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत आणि आमच्या ह्या सर्व साध्वी या ठिकाणी आहेत किंवा आमचे महाराज आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेसाठी अर्पण केलेलं आहे. त्या तपस्या आणि सेवा त्यांच्या रोमामध्ये भिनलेली आहे. आणि पंचकल्याणक ही जे प्रतिष्ठान महोत्सव हे आज या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, हे करण्यासाठी आमच्या कमिटीनं जी जान लावलेली आहे त्या कमिटीसाठी जरा जोरात टाळ्या होऊन जाऊ दे, जोरात टाळ्या वाजवायचे. त्या टाळ्यांचा गजर महावीर भगवानापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण महावीर आहोत आपण सर्वजण, महावीरणी आहोत. घर गृहस्थीमध्ये राहून, मुलाबाळांच्या मध्ये राहून टेन्शनमुक्त, तणावमुक्त, व्यसनमुक्त, चारित्र्य संपन्न जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारे आज आमचे हे महाराज आहेत. चेष्टा नाही आहे एवढा सगळा त्याग करणं, ऐहिक सुख त्यागून जाणं. जय जिनेंद्र म्हटलेलं आहे, ज्यांनी काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकाराने विकारावरती विजय मिळवलेला आहे. आणि या हात, पाय, कान, नाक, डोळे या कर्मेंद्रियांच्यावरती ज्यांनी विजय मिळवलेला आहे ते महाराज आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांना पण आम्ही महाराज म्हणतो. आणि या ठिकाणी प्रवचन देण्यासाठी आज आलेले महाराज, मला नाव माहीत नाही आहे, मी आत्ताच आलेली आहे या ठिकाणी, मी यासाठी क्षमा मागते, परंतु त्या महाराजांना पण महाराज म्हटलं जातं. याला कारण काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, परंतु आज आमच्या महाराजांनी स्वतःच्या कर्मेंद्रियांच्यावरती राज्य केलं, म्हणून त्यांना आम्ही महाराज म्हणतो. आणि मग आज पंढरपूरला गेला तरी पण तिथे तुम्हाला महाराज दिसतील लेक्चर देणारे. मग महाराणी कुठे गेल्या? महाराणी कुठे आहेत का? आहेत, ते इथं बसलेले आहेत आहे ना. स्वामी विवेकानंदांना एका व्यक्तीने विचारलं की आमच्याकडे कोणी येऊ देत, आम्ही शेक हँड करतो, पण तुम्ही मात्र हात जोडून नमस्कार करता. आणि महिला भगिनी तर बिलकुल पुरुषांच्या हातात हात देत नाहीत, हात लांबूनच नमस्कार करतात. असं का हो? तुमच्या महिलांना काही भीती वाटते पुरुषांची? त्यावेळेला विवेकानंद म्हटले, तुमच्या देशामध्ये राणी एलिझाबेथ आहे ना, राणी व्हिक्टोरिया आहे ना, आहे, तर मग ही राणी कुणाच्या पण किती पण मोठे दरबारी बसलेले असू दे, त्यांना शेक हँड करते का? हातात हात देते का? नाही म्हणून सांगितलं. तर तुमच्या तिकडं केवळ राणी आहे, पण आमच्या भारत देशामध्ये प्रत्येक स्त्री ही महाराणी आहे, म्हणून ती कुणाच्या हातात हात देत नाही. तर ती हात देते केव्हा? ज्या वेळेला लग्न होतं तिचं आणि आपल्या पतीच्या हातामध्ये, तो पण उजवा हात. साधू महाराज, आता एखादी ज्योतिषी आले तर आपण उजवा हात दाखवतो का? नाही, ते काय म्हणतात डावा हात दाखवा. पुरुष लोक कधीही आपला उजवा हात घेत नाहीत हातात, कारण त्यांना माहिती आहे ह्याच्यामध्ये अन्नपूर्णा देवी जे ऋषीमुनींची जी गायन आहे, उजवा हात फक्त आपण पुरुषाच्या किंवा जी पतिदेव आहे त्यांच्या हातात हात देतो. मी आज या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते, तिथे जेवढे माझे बांधव बसलेले आहेत, मला येताना कोणी तंबाखू खाताना दिसलं, कोणी गुटखा खाताना दिसलं, प्लीज या पवित्र मंगलमय वातावरणाला बिघडवून देऊ नका. तिथं कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. ज्या मातृशक्ती इथं बसलेल्या आहेत, थोडं टेन्शन आल्यानंतर कोल्हापूर सोलापूर करता जरा मिसरी लावता, सगळं बंद करा आणि खऱ्या अर्थाने आज व्यसनमुक्त बनून आपल्या भारत देशाला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम भारत, जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करते बसेरा, वो भारत देश आहे मेरा. तर अशा प्रकारचा हा देश घडवण्यासाठी महाराजांच्या बरोबर तुम्ही आम्ही सगळेच जण हातात हात देऊन सक्रिय राहूया. 2026 सालाच्या सर्व बंधू आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा. तुमचं आरोग्य खूप छान राहू दे, तुमचं घर आनंदानं गुण्या गोविंदानं राहू दे, तुमच्या घरातील सर्व सदस्य मेंबर हसत खेळत आणि निरोगी राहू दे, हीच भगवंताच्या चरणी मी अपेक्षा व्यक्त करते, शुभेच्छा व्यक्त करते. पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी
करण्यासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला आणि आमचे सर्व नियोजक संयोजक त्या सर्वांचे मी आभार मानते. 5 मिनिटं त्यांनी मला तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी वेळ दिला. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ओम शांती. जय जिनेंद्र. धन्यवाद.